तर मनोज जरांगे आणि माझे मित्रत्वाचे संबंध आहेत असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। मनोज दादांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असं देखील शंभूराज देसाईंनी म्हटलंय। शिंदे सरकारच्या वेळी जरांगेंच्या अनेक मागण्या मान्य झाल्याचं देखील शंभूराज देसाईंनी म्हटलंय। शिंदे सरकारच्या वेळी जरांगेंच्या अनेक मागण्या मान्य झाल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। मनोज जरांगे आणि माझे मित्रत्वाचे संबंध आहेत असं देखील शंभूराज देसाईंनी म्हटलेलं आहे। मनोज दादांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असं देखील देसाईंनी म्हटलंय। राज्य सरकार केव्हाही त्यांच्याबरोबर चर्चेला बसायला तयार आहे। यापूर्वीच्या सरकारमध्ये देखील मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा मी सदस्य होतो। वेळोवेळी मी मान्य मनोजदादांच्या बरोबर चर्चा केलेली आहे, त्यांचे प्रश्न समजून घेतलेले आहेत। आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यातले बरेचसे प्रश्न आपण सोडवलेले आहेत। त्या मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पाठीमागचं युती सरकार असताना आम्ही पूर्ण केलेले आहेत। काही मागण्या त्यांच्या ज्या काय अपुऱ्या राहिलेल्या आहेत किंवा ते प्रलंबित आहेत, त्यासाठी ते आता आंदोलन करतायत। सरकार निश्चितपणे त्यांच्या आंदोलनाची दखल घेईल, त्यांच्याशी चर्चा करेल।